MPSCची परीक्षा पास करताना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू अशा 3 अडथळ्यांच्या शर्यतीतून जावं लागतं. ही 3 अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर MPSC पास झालेल्या उमेदवारांची शिफारस शासनाकडे करत असते. शासनाकडे ही शिफारस झाल्यानंतर शासन मग विद्यार्थ्यांचे मेडिकल, त्याचप्रमाणे त्यांनी आवश्यक असणारे कागदपत्र म्हणजे त्यांचे पदवी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि पोलीस व्हेरिफिकेशन या गोष्टींची मागणी करते आणि विद्यार्थ्यांकडून त्या गोष्टींचा त्यांची मागणी पूर्ण केल्यानंतर मग नियुक्तीकडे वळलं जातं. मग नियुक्ती देताना मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन जे असतं त्याच्यामध्ये जे व्हाईट बुक जे आहे त्या व्हाईट बुकमध्ये ह्या निवड झालेल्या उमेदवारांसाठी वर्षाकरता किती अनुदान, वर्षाकरता किती तरतूद करावी लागणार आहे आणि ती तरतूद त्या व्हाईट बुकमध्ये आल्याशिवाय त्यांची नियुक्तीपत्रकं ही दिली जात नाहीत. नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते. नुकतीच कृषी अधिकारी म्हणून MPSC मार्फत निवड झालेली मुलं मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाकरता बसले होते आणि त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं की आम्ही आमचे कागदपत्र वगैरे सगळं दिल्यानंतरही अजूनही शासनाकडून आम्हाला नियुक्तीपत्रकं आलेली नाहीत. तर याकरता कदाचित या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांच्या पगाराची जी तरतूद आहे ती व्हाईट बुकमध्ये त्याची नोंद कदाचित झालेली असेल आणि त्यांना नियुक्तीपत्रकं जी आहेत ती देखील लवकरात लवकर देण्यात येतील असं मला वाटतं. परंतु ही नियुक्तीपत्रकं येण्यास का विलंब लागत असतो याबाबतची जी माहिती आहे ती मी आपणास या व्हिडिओद्वारे देणार आहे. ॲग्रिकल्चरला जाणारी किंवा मुलं जी असतात ती प्रथम आपल्याकडे मेडिकल इंजिनिअरिंग याला जसं प्राधान्य दिलं जातं तसंच ॲग्रिकल्चरला देखील जी खेडेगावामध्ये राहणारी जी मुलं आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणारी सर्व मुलं जी आहेत ती जास्तीत जास्त ॲग्रिकल्चरला प्राधान्य देतात. कारण त्यांचं आयुष्य जे असतं सर्वसामान्य कुटुंबातूनही आलेली मुलं असतात, गरीब कुटुंबातील मुलं असतात आणि ॲग्रिकल्चर ऑफिसर होऊन मग आपलं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं अशी त्यांची इच्छा असते. ही मुलं जी असतात अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातून असतात. लहानपणापासून त्यांनी पाहिलेलं असतं त्यांचे वडील रात्रभर जागून ऊसाला पाणी देत असतात. आई जी असते सकाळी लवकर उठून जी थोडीफार काही शेळी, मेंढी वगैरे घरात असतील, जे कुक्कुटपालन असेल किंवा 4-5 ज्या कोंबड्या असतील यांची याबाबतचं जे काम असतं ते करत असते. एखाद वेळेस गाय, म्हैस वगैरे जी असतील त्यांची कामं त्याच्याकरता आई सकाळी लवकर उठत असते. सकाळचा स्वयंपाक करणं आणि नंतर शेतात जाणं. जर शेतामध्ये काही नसेलच म्हणजे त्याच्यामध्ये आली सगळ्या काही शेती जी आहे ती संपूर्णपणे आपल्या वातावरणावरती म्हणजे पर्जन्यमान आहे किंवा नाही, किंवा म्हणजे जास्त झालं तरीही तोटा होतो आणि कमी झालं तरी तोटा आहे, अवकाळी आहे, अशातून म्हणजे पीक येणं फार नामुष्की असते. आणि अशा वेळीच मग ते जे आहे की दुसऱ्याकडे मजुरीला जाणं म्हणजे ऊस तोडायला किंवा एखाद वेळेस द्राक्षाची शेती असेल तिथे द्राक्ष तोडणी करता वगैरे जाऊन अशा पद्धतीने थोडेफार पैसे मिळवून हे जे कुटुंब आपलं उदरनिर्वाह करीत असतात. लहानपणापासून हे मुलांनी आपले आईवडील कष्ट करताना त्यांनी पाहिलेलं असतं. एक तर मुलांना जगवणं आणि त्याचप्रमाणे त्यांना शिकवणं हे जी तारेवरची कसरत आहे ती या शेतकरी कुटुंबाला मात्र सर्वच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी करावी लागत असते. अशातच ही मुलं मोठी होत असतात आणि नंतर त्यांनाही म्हणजे आपल्या आईवडिलांचं कष्ट जे आहे त्यांच्या लक्षात येत असतं. मग त्यांनी एक उराशी असं स्वप्न बाळगलेलं असतं की आपण देखील एक अधिकारी बनावं आणि सरकारी नोकरीमध्ये लागावं. मग आपल्या जे घरचं जी गरिबी आहे ती दूर होईल अशी त्यांना शाश्वती वाटत असते.
त्यानंतर ही मुलं 10वी 12वी होतात. 12वी नंतर मग ही मुलं ॲग्रिकल्चरला जातात. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला किंवा BSc ॲग्रिकल्चर अशा पद्धतीने ती मुलं जात असतात. त्यांच्या वडिलांचा जो शेतीचा शेतकरी म्हणून जो दाखला असतो तो तिथे जोडला जातो आणि त्याच्यामुळे 12वीच्या मार्कामध्ये आणखीन भर पडते आणि अशा पद्धतीने ॲडमिशन त्यांचं होऊन जातं. आणि मग ही 3-4 वर्ष जी असतात त्याच्यामध्ये कधी एकदा आपण पास होतो आणि कधी एकदा अधिकारी बनतो असं या मुलांना देखील झालेलं असतं. आणि असं हे होत असताना त्यांना आईवडिलांची म्हणजे अगदी नाकी नऊ आलेलं असतं. कारण एकतर अतिशय पिकं जी येतात म्हणजे पावसामुळे अतिपर्जन्यमान किंवा कमी पर्जन्यमान, त्याचप्रमाणे अवकाळी या गोष्टीमुळे पिकं काही येत नसतात आणि जी काही येतात तेच घरादाराला म्हणजे खाण्यापिण्याकरताच त्याचा वापर केला जातो किंवा थोडंफार जास्त झालं तर ते विकलं जातं आणि जे विकलं जातं तेच पैसे साठवून किंवा दुसऱ्याकडे मजुरी करून पैसे साठवले जातात. मुलं आता डिग्रीला जाणार असतात 12वी नंतर, तर तिथे त्यांना पैशाची गरज लागत असते. मग आईवडील फार कष्टानं म्हणजे मजुरी करायला देखील आणि काम करायला लागतात. मुलांना ते माहीत असतं. जेव्हा एखाद वेळेस तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन वगैरे मिळतं तर आई सकाळी लवकर उठून त्यांना डबा बनवते. वडील सायकलवरतून रपेट मारून मग तो डबा पोचवला जातो. अशा पद्धतीने त्यांचं आयुष्य चालू असतं. मुलं आपले वडील इतकं लांबपर्यंत सायकल ची रपेट मारून आलेले असतात. मुलांना देखील त्याचं आई वडील घेत असलेले कष्ट त्यांच्या लक्षात येत असतात आणि त्याच्यामुळे काहीही करून आपण परीक्षा पास होणं आवश्यक आहे ते त्यांना वाटत असतं. असं करत करत त्यांचं डिग्री होते आणि डिग्री झाल्यानंतर मग थोडेफार पैसे जे साठवलेले असतात आईने वडिलांनी त्या पैशामध्येच मग परीक्षेचे जे फॉर्म निघतात किंवा MPSCचे जेव्हा फॉर्म निघतात तेव्हा आई वडील सांगतात की बाबांनो पहिल्यांदा त्या परीक्षा द्या आणि एकदाची तुम्हाला नोकरी लागू दे. मुलं मग ती परीक्षेची तयारी करतात. पुढे पुण्यासारख्या ठिकाणी जातात. सगळी मुलं एकत्रित बसून अभ्यास वगैरे करतात. तिथे देखील हॉस्टेलमध्ये वगैरे राहणं तिथे देखील परवडणारं नसतं. परंतु मग ती मुलं एका वेळचा आलेला जो डबा असतो तो देखील अर्धपोटी राहून तोच अर्धा डबा संध्याकाळच्या वेळी ठेवायचा आणि एकच डबा 2 वेळी खाऊन असं करून ती मुलं आपलं जीवन जगतात आणि कसंही करून परीक्षा पास झाली पाहिजे. आईवडिलांना पैसे पाठवताना काय त्रास होत असतो हे त्या मुलांना माहीत असतं आणि त्यामुळे ती मुलं अभ्यासाची जोरदार तयारी करतात. प्रिलिमची परीक्षा होते, प्रिलिम पास होतात आणि मग त्यांना असं वाटतं की आपण पाहिलेलं स्वप्न आता आपण त्या स्वप्नाच्या दिशेने हळूहळू सरकत आहोत. मग मेन परीक्षा पास होते. मेन करत करत मग इंटरव्ह्यूला येते आणि मग सगळी मुलं एकत्रित बसून इंटरव्ह्यूला काय प्रश्न येतील काय येणार नाहीत अशी चर्चासत्र करून आणि मग ती मुलं शेवटी काही करून आपलं यावेळी आपण ही परीक्षा क्रॅकच केली पाहिजे असं ठरवतात आणि मग मुलं परीक्षा पास होतात. इंटरव्ह्यूपर्यंत पोचल्यानंतर पास होतात. त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. आईवडिलांना मग तिथूनच सांगतात, जिथे हॉस्टेलमध्ये असतात तिथूनच सांगतात की मी परीक्षा पास झालेलो आहे. आईवडील लगेचच देवापुढे साखर ठेवतात आणि गावामध्ये देखील सर्वांना साखर वाटतात की आमचं पोरगं आता परीक्षा पास झालं आहे, आता त्याला नोकरी लागेल आणि मग त्यामुळे आनंदाला सगळीकडेच म्हणजे पारावार नसतो. त्यांनाही माहीत पडतं. त्यांना MPSCतर्फे लेटर आलेलं असतं की तुमच्या नावाची शिफारस आहे, तुम्ही परीक्षा पास झालेले आहात, तुमच्या नावाची शिफारस जी आहे ती शासनाकडे केलेली आहे आणि शासनामार्फत तुम्हाला नियुक्तीपत्रक मिळेल. अशा पद्धतीने त्यांना माहीत होतं. मग त्याच्यानंतर शासनामार्फत एक लेटर यायला सुरुवात होतं की त्याच्यामध्ये तुमची इथे तुम्ही ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुमची मेडिकल होईल. त्याच्यानंतर तुमची काही कागदपत्रं असतील ती तुम्ही सादर करावीत अशा पद्धतीचं दुसरं लेटर येतं. त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि अशा पद्धतीने या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या शासनाकडे दिल्या जातात. शासनाकडे दिल्यानंतर मग काय होतं की मग आता मुलांना आशा वाटू लागते की आपण आता अधिकारी म्हणजे आपल्याला नियुक्तीचं पत्र लवकरात लवकर येईल याची त्यांना आशा वाटू लागते. त्यांनी पाहिलेलं स्वप्न जे आहे ते प्रत्यक्षात उतरणार आहे याची त्यांना खात्री वाटायला लागते. त्यांनी MPSCला असताना
जे जमिनीचे प्रकार जे असतात, जमिनीचे प्रकार आहेत, खतांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत आणि पर्जन्यमान जे आहे, वातावरण जे आहे आणि महसुलातले जे कायदे आहेत, या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्याचप्रमाणे त्यांनी केंद्रीय म्हणजे शेतकऱ्यांना केंद्रातर्फे कोणकोणत्या योजना आहेत, राज्यातर्फे कोणत्या योजना आहेत, त्यांना कृषी खात्याकडून कोणकोणत्या योजना मिळतात, या सगळ्या गोष्टीचा त्यांचा अभ्यास मुलांचा झालेला असतो. आणि त्यांना वाटत असतं आता आपण अधिकारी झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या योजना, ही सगळी जी आपल्याला मिळालेली माहिती आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला सांगितली पाहिजे. त्यांची जी गरिबी आहे ती आपण दूर केली पाहिजे. त्यांना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि याची माहिती आपण दिली पाहिजे. आणि याचं ते स्वप्न पाहत असतात. परंतु सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांचं मेडिकल झालं, त्यांचे कागदपत्र सबमिट झाले, पोलीस व्हेरिफिकेशन झालं, तरी नियुक्तीचं पत्र काही येत नाहीत. आणि मग असेच हे जे कृषी अधिकारी आहेत ते जवळजवळ 203 हे कृषी अधिकारी मग मुंबई येथे आझाद मैदानात उपोषणाला बसतात. आणि नियुक्तीपत्रक यायला का उशीर होतोय, आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, तरी देखील आम्हाला मिळत नाही. आणि प्रत्येक जवळजवळ 2-3 म्हणजे चॅनलला देखील त्यांनी ते मुलं इंटरव्ह्यू द्यायला लागतात. कदाचित आता म्हणजे ज्यावेळी त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले होते त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, कदाचित त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याला त्यांच्या पगाराकरता मंजुरी देखील मिळाली असेल आणि नियुक्तीपत्रकं आता काही दिवसात देखील त्यांना मिळतील. परंतु हे नियुक्तीपत्रकं येण्यास म्हणजे कृषी अधिकारी असो किंवा MPSC परीक्षा पास झाल्यानंतर जी मुलं आहेत त्यांना नियुक्तीपत्रकं येण्यास का उशीर लागतो, त्याची माहिती मी आता तुम्हाला देते. तर याच्यामध्ये असं असतं की तुमचा जे अधिकारी म्हणून जे लागलेले आहेत, आता कृषी अधिकारी यांचं आपण उदाहरण घेऊ. हे कृषी अधिकारी जे आहेत ते या अधिकाऱ्यांचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे, जी आस्थापना आहे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ज्या लोकांकडे असते त्या लोकांनी, त्या आस्थापना राबवणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे किती लोक पास झालेले आहेत, आता हे 203 लोक जे पास झालेले आहेत त्या लोकांच्या करता 203 लोकांच्या करता किती सॅलरीवरती, त्यांच्या वेतनावरती किती खर्च होणार आहे, वर्षामध्ये किती खर्च होणार आहे, याची माहिती जी असते ती बजेटमध्ये पुरवणी मागणीद्वारे ही शासनाकडे करणं आवश्यक आहे. आणि पुरवणी मागणीद्वारे जेव्हा ती शासनाकडे केली जाते तेव्हा ते जे शासन जे आहे ती पुरवणी मागणी त्यावेळी मंजूर करतं. ती पदं जी आहेत ती पदं देखील मंजूर करतं आणि त्या वित्त विभागाची त्याला फायनान्शियल कॉन्करन्स म्हणजे वित्तीय मंजुरी देखील घेतली जाते. आणि याची सगळ्याची जी नोंद आहे ती नोंद व्हाईट पुस्तक जे म्हणतात अर्थसंकल्पाचं जे व्हाईट बुक आहे त्याच्यामध्ये घेतली जाते. म्हणजे थोडक्यामध्ये व्हाईट बुकमध्ये हे 203 पदं आणि त्यांना लागणारा खर्च जो आहे, वेतनावरती वर्षाकरता लागणारा जो खर्च आहे त्याची नोंद या व्हाईट बुकमध्ये येणं आवश्यक आहे. त्याच्याकरता मी तुम्हाला दुसरं उदाहरण म्हणजे सांगते की तुमच्याकडे आता 100 लोक काम करत आहेत, म्हणजे कृषी खात्यामध्ये 100 लोक काम करत आहेत. त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे प्रत्येक 100 लोकांच्या करता जो आहे 1 कोटी रुपये आहे. म्हणजे वर्षाकरता तुम्हाला 12 कोटी रुपये लागणार आहेत. 100 लोकांकरता जर 1 कोटी महिन्याला लागत आहेत, 12 महिन्याकरता 12 कोटी लागतात. मग 12 कोटीची तरतूद ही त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प असतो, जो बजेट जे असतं त्या बजेटमध्ये त्याला मान्यता दिलेली असते. आणि त्याच्यानंतरचं जे वर्ष येतं म्हणजे आता ज्या आहे 24च्या बजेटमध्ये जर ही मान्यता दिलेली असेल तर 24-25 करता ते 12 कोटी मान्य झालेले आहेत. परंतु ही नव्याने जी आलेली पदं आहेत 203 पदं, तर त्यांची जी मंजुरी आणि त्याच्याकरता लागणारा जो खर्च आहे या 203 पदाकरता म्हणजे साधारणपणे याच्याकरता 25 कोटी तरी साधारणपणे लागतील. आणि ही 25 कोटी जी आहे ती पुरवणी मागणीद्वारे मागणी त्याची करणं आणि त्याला व्हाईट पुस्तकामध्ये ती पदं आणि त्यांची तरतूद येणं आवश्यक आहे आणि त्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजुरी मिळणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी ज्या वेळेस होतात त्यावेळेसच म्हणजे त्यांच्या पगाराची तरतूद जेव्हा वित्तीय मंजुरी जेव्हा मिळते म्हणजे वित्त विभागाचे जे उपसचिव म्हणजे ते उपसचिव नंतर सचिव असे सगळ्यांच्या मार्फत ते फाईल त्यांच्या फिरतात आणि त्याच्यामध्ये जी मंजुरी मिळते आणि त्याच्यानंतर ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जेव्हा येतं आणि तिथे जेव्हा मंजुरी मिळते म्हणजे तुमच्या वर्षभराच्या पगाराची जेव्हा सोय केली जाते
आणि मग तुमच्या डिपार्टमेंटला कळवलं जातं ही सोय झालेली आहे. आता त्याच्यानंतर मग नियुक्तीपत्रकं देणे आवश्यक आहे. ही गोष्ट कृषी अधिकाऱ्यांचीच आहे. तशीच इतर देखील जे अधिकारी MPSC मार्फत परीक्षा पास होत असतात त्यांच्या बाबतीतही अशा गोष्टी घडतात. म्हणजे थोडक्यामध्ये तुमचे जे आस्थापना विभाग जो आहे, तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अधिकारी म्हणून जाणार आहात तिथल्या आस्थापना विभागाने पुरवणी मागणीद्वारे आणि व्हाईट पुस्तकामध्ये या नोंदी होणं आवश्यक आहे. त्याची तरतूद, त्याला मंजुरी जी आहे ती होणं आवश्यक आहे. आणि मग ही जेव्हा मंजुरी होणार त्याच वेळेस तुम्हाला ही नियुक्तीपत्रकं मिळणार आहे. तर मी आता जी सांगितलेली माहिती जी आहे ती माझ्या जी विद्यार्थी मित्र आहेत ही त्यांना समजली असेल आणि त्यांना कदाचित आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना मंजुरी त्यांच्या मिळाली असेल त्यांच्या पदांना आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वेतनासाठी तरतूद देखील झाली असेल अशी आपण आशा करूया आणि त्यांना लवकरात लवकर नियुक्तीपत्रकं मिळतील अशी मला आशा वाटते. तर आत्ता मी जी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आपण कॉमेंटद्वारे मला सांगावी. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.